नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बांधकाम कामगारांसाठी योजना कोणकोणती असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, बांधकाम कामगार कोण असतो ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि त्याला प्रतिवर्ष किती पैसे दिले जाते ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। बघा मित्रांनो, इमारती सुरुवातीत खुदाई काम करणाऱ्यापासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकामगार असे म्हणतात मित्रांनो। बघा मित्रांनो, या योजनेचा लाभ कोणता व्यक्ती घेऊ शकतो? जो बांधकाम कामगार असेल, बांधकाम कामगार विभागात नोंदणी केलेली असेल तो व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो। बघा मित्रांनो, आता उदाहरणार्थ काय काय दिले? खुदाई कामगार, सेंटरिंग कामगार, गवंडी कामगार, फिटिंग पेंटिंग कामगार, फर्निचर सुतार कामगार, फॅब्रिकेटर्स कामगार, वेल्डिंग कामगार, हे कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो। बघा मित्रांनो, पुढे काय दिले? बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात? आता बांधकाम कामगाराला कोणकोणत्या योजना मिळतात? बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये दिले जाते मित्रांनो। बांधकाम कामगारास स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी किती पैसे दिले जाते? तर 30,000 रुपये दिले जाते मित्रांनो। बघा मित्रांनो, आता स्वतःचं लग्न करत असेल तर त्याला 30,000 रुपये दिले जाते। आणि बांधकाम कामगारास पत्नीस, बघा मित्रांनो, नैसर्गिक प्रसूतीसाठी किती पैसे दिले जातात? 15,000 रुपये दिले जाते मित्रांनो। आणि सेकंड शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी किती पैसे दिले जातात? 20,000 रुपये मित्रांनो। आणि पुढे दिले मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यास प्रतिवर्ष किती पैसे दिले जातात? जो बांधकाम कामगार असेल त्याचं पाल्यास किती पैसे दिले जाते मित्रांनो? 1ली ते 7वीपर्यंत असेल तर 2,500 रुपये प्रतिवर्ष दिले जाते। 8वी ते 10वीपर्यंत असेल तर प्रतिवर्ष 5,000 रुपये दिले जाते। 11वी ते 12वी असेल तर प्रतिवर्ष 10,000 रुपये दिले जाते मित्रांनो। बघा मित्रांनो, आता पदवी अभ्यासक्रमासाठी किती पैसे दिले जाते? 20,000 रुपये। आणि पदव्युत्तर पदवीसाठी 20,000 रुपये दिले जाते मित्रांनो। आणि अभियांत्रिक पदवीसाठी 60,000 रुपये, तर वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000 रुपये दिले जाते मित्रांनो। बघा मित्रांनो, हे बांधकाम कामगार असेल, त्यांची नोंदणी झाली असेल बांधकाम कामगार विभागात, त्यांच्या पाल्यांसाठी मित्रांनो। तर मित्रांनो बघा, पुढे काय दिले? एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलींच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1,00,000 रुपये मुदत बंद ठेवली जाते मित्रांनो। बघा मित्रांनो, बांधकाम कामगारांचे कुटुंबांचे गंभीर आजाराच्या उपचारासाठी किती पैसे दिले जाते? 1,00,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते मित्रांनो। बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी किती पैसे दिले जाते मित्रांनो? 6,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते मित्रांनो। बांधकाम कामगारास अपंगत्व आल्यास त्याला 2,00,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। बांधकाम कामगारास मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी किती पैसे दिले जाते मित्रांनो? 10,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। बांधकाम कामगारास मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रतिवर्ष असे सलग 5 वर्ष किती पैसे दिले जाते मित्रांनो? 24,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते मित्रांनो। बघा मित्रांनो, व्यवस्थित हे तुमचं बांधकाम कामगार विभागामध्ये नोंदणी झालं असेल किंवा कोणाला नोंदणी करायचं असेल, बांधकाम कामगार असेल, त्यांनाही योजनेचं सर्व लाभ दिले जाते मित्रांनो। बांधकाम कामगारास कामावर मृत्यू झाल्यास किती पैसे दिले जाते मित्रांनो? 5,00,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। आणि घर बांधणीसाठी 4.5 रुपये। आणि केंद्र शासन किती पैसे दिले जातो? 2,00,000 रुपये। आणि कल्याणकारी मंडळ 2.5 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। हे सर्व एवढे पैसे दिले जाते मित्रांनो। बघा मित्रांनो, नोंदणी बांधकाम कामगारास नोंदणी बांधकाम कामगारात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करणे, ही योजना लागू करावी लागते मित्रांनो। आणि मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपये दिले जाते मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्हाला जर बांधकाम विभागात नोंदणी करायचं असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केला होता की बांधकाम कामगारामध्ये ऑनलाईन कसं आपण ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो, सर्व तिथे मी लाईव्ह दाखवलं आहे मित्रांनो। तुम्ही मागचं व्हिडिओ बघून घ्यायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, पुढे काय दिले? बांधकाम कामगारास म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो। बघा मित्रांनो, आता कोण लाभ घेऊ शकतो? जो बांधकाम कामगार असेल तो बांधकाम कामगार विभागात नोंदणी केली असेल तरच
या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो। बघा मित्रांनो, आता पुढे काय दिले मित्रांनो, कोणकोणते कागदपत्रे लागतात नोंदणीसाठी, तर ते खालील ते बघा, तुम्हाला लिस्ट दाखवतोय। नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यकता आहे। कोणकोणते? एक पासपोर्ट आकारातील 2 फोटो आणि बँक पासबुक झेरॉक्स कलर, आधार कार्ड झेरॉक्स कलर्स, रेशन कार्ड झेरॉक्स आणि घरातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स परत एक प्रत सर्व जोडावं लागेल मित्रांनो। आणि गव्हर्नमेंट ठेकेदाराकडे 90 दिवसाचं कामाचे प्रमाणपत्र असेल, सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, तो अपलोड करायचं आहे मित्रांनो। सर्व सरकारी बघा, याच्यात आपल्याला हे डॉक्युमेंट आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे मित्रांनो। हे डॉक्युमेंट लागेल तुम्हाला। हे डॉक्युमेंट तुम्ही तिथे ऑनलाईनवरती सबमिट करायचं आहे आणि 90 दिवसाचं गव्हर्नमेंट ठेकेदार असेल त्यांच्याकडे आपल्या सर्टिफिकेट मागून घ्यायचं। सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर हे योजनेचं सर्व योजनेचं लाभ मिळणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। आणि असंच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो। बेल आयकॉन प्रेस केल्याने काय होणार आहे मित्रांनो, तुमच्यापर्यंत मी नवीन जी माहिती अपलोड करणार आहे ती माहिती तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाणार आहे मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।